वेरूळ येथील विश्वकर्मा मंदिर येथे श्री संत सावता महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी हवप चामदेव महाराज यांचे कीर्तन झाले। या ठिकाणी महिला पुरुष भक्तगण मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते। ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे। यूसीएन टीव्ही न्यूज प्रतिनिधी एलबी पवार कन्नड। हे सगळे आले पाहिजे, मागे घ्यायचे। नमस्कार। आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नापूर तालुक्यातील वेरूळ या गावी आलो आहोत। या ठिकाणी श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। या ठिकाणी विशेष म्हणजे वेरूळ परिसरातील सर्व भाविक भक्तसुद्धा या ठिकाणी जमा झाले आणि महिलांचा मोठा सहभाग झालेला आहे। आणि विशेष म्हणजे त्यांनी या जयंतीनिमित्त आपला उत्साह साजरा केला आणि नृत्यसुद्धा साजरा केला। आणि आपल्या आस्थाताई वेरूळच्या आश्रमच्या त्यांचीसुद्धा या ठिकाणी भेट झाली आणि कृष्ण महाराज यांचासुद्धा या ठिकाणी दोघांचासुद्धा आपल्या खास भक्तजनांना भक्तजनांना हे मोलाचं मार्गदर्शन दिलं, ज्ञानदान केलं। त्याबद्दल आपण त्यांच्या थोडक्यात आपण महत्त्व काय, सावता महाराजांच्या पुण्यतिथीचं महत्त्व काय हे सुद्धा आपण इथं जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार नमस्कार। आपलं नाव काय? भानुदास एकनाथ पांडव, गाव वेरूळ येथील रहिवासी आहे। अच्छा, आज आपण ही जयंती जी साजरी केली 731वी जयंती, याबद्दल आपण काय सांगू शकता? आज आम्ही सकाळपासून या उत्सवाच्या निमित्ताने एकत्र आलो। विशेषतः महिलांचा जास्त सहभाग होता आणि त्या निमित्तानं सकाळी हनुमान मंदिरापासून आम्ही इथं विश्वकर्मा मंदिरापर्यंत दिंडीचं आयोजन केलेलं होतं आणि दिंडी झाल्यानंतर कृष्णा महाराज चव्हाण यांचं सहकीर्तन, त्याचबरोबर अक्काताई महाराज यांचं मनोगत मार्गदर्शन, खोपरे महाराजांचं मार्गदर्शन अशा या कार्यक्रमाची रूपरेषा होती। आणि त्यानंतर महाप्रसादासाठी मागच्याच वर्षी ठरल्याप्रमाणे यावर्षी जे काही अन्नदाते होते त्यामध्ये कैलासजी जाधव, त्यानंतर सचिनजी जाधव आणि अंबादासराव गवळी यांनी आजचं अन्नदानाचं नारळ मागच्या वर्षी घेतलं होतं। आणि पुढच्या वर्षी ही परंपरा आहे हे आम्ही कायमस्वरूपी अशी चालू ठेवण्यासाठी पुढच्या वर्षीचं नारळ देखील याच वर्षी आता दिलेलं आहे। आता ही कितवी जयंती झाली? ही इथं विरोळ गावामध्ये जवळजवळ 20 वर्ष झाले आणि आजची 731वी जयंती आम्ही साजरी केली। ठीक आहे, एकदम मोलाचं असं मार्गदर्शन दिलं। आपण आत्ता ताईचे सुद्धा आता थोडक्यात मनोगत जाणून घेऊ। आपलं प्रेम नाव आणि आश्रमाचं या ठिकाणी जो उत्सव होतोय फार आनंदात होतोय। जो उत्सव करतात त्यांनी कीर्तन केलं, असे कृष्णाजी महाराज चव्हाण यांनी सुंदर कार्यक्रम केला आणि यांची संस्था पण आमच्या नागेश्वर मंदिरामध्ये काका स्वामीचा आश्रम त्या ठिकाणी संस्था आहे, बाल संस्था। या संस्थेकरता सगळ्यांनी अगदी भरभरून यांना मदत करावं, त्या निमित्ताने हा कार्यक्रम सुंदर केला त्यांनी। दुसरी गोष्ट, सावता महाराज हवे बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडला, ज्यांनी हा आत विठ्ठल कोंडवला यांची पुण्यतिथी म्हणून आज या ठिकाणी 20 वर्षापासून हे गावकरी आम्ही सर्व एकत्र होऊन
सर्व समुदाय एकत्र होऊन कार्यक्रम करतो, आनंद घेतो. असाच कार्यक्रम नेहमी चालत राहावा, चालत राहणार आहे असं मी दक्षिणेश्वर भगवंताला विनंती करीन. आदेश. एकदम संत सावता महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त थोडक्यात पण चांगले असे मनोगत आणि आमच्या प्रेक्षकांसाठी सुद्धा विशेष असं माहिती दिलेली आहे. आणि आपल्यासोबत हरिभक्त प्रवीण महाराज सुद्धा आहेत, त्यांनीच काही प्रवचन वगैरे कीर्तन केलं असं सुद्धा माहीत झालं. तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ. रामकृष्ण हरी. यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर, करावा विचार न लगे चिंता करुणासी, सकळांचे येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या उक्तीप्रमाणे संतांची पुण्यतिथी उत्सव सोहळा अगदी थाटामाटामध्ये श्री क्षेत्र वेरूळ या नगरीतील संपूर्ण ग्रामस्थ भाविक भक्त अत्यंत श्रद्धेने संपन्न करत असतात. आणि याही वर्षी 731वा पुण्यतिथी उत्सव सोहळा अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये दिंडी ग्रामप्रदक्षिणा व कीर्तनाच्या माध्यमातून व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला. आपणही या सोहळा संतांचा पुण्यतिथी उत्सव सोहळा साजरा करावा अशी सर्व परिसरातील व भाविक भक्तांना नम्रतेची विनंती असेल. रामकृष्ण हरी. एकदम म्हणजे जे ज्ञान पब्लिकला पाहिजे, जे ज्ञान भाविक भक्तांना पाहिजे तेच ज्ञान या ठिकाणी दिले गेले आहे. न्यूजसाठी LV पवार. नमस्कार.